कर्जत, जामखेड बरोबर अहिल्यानगरमध्ये असणारे अनेक तालुके, शेजारचा बीडचा जिल्हा, त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर मराठवाडा, खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातला भाग गेल्या 3 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात इथं पाऊस झालेला आहे। सरसकट तिथं पंचनामे होणं हे अपेक्षित आहे। आमची ती मागणी आहे, शेतकऱ्याची ती मागणी आहे। नांदेडमध्ये काही महिन्यांपूर्वी जी काय अतिवृष्टी झाली त्याच्याबद्दल त्यांनी निधी दिला असं आपल्याला बघायला मिळतं। किती निधी दिला अख्ख्या नांदेड जिल्ह्यासाठी? 7 लाख शेतकऱ्यांसाठी 500 कोटी रुपये दिले। म्हणजे कुठले निकष वापरले? इलेक्शन नंतरचे निकष वापरले। आमचं म्हणणं इलेक्शन आधीचे निकष वापरा। त्याच्यामध्ये समजा जिरायत बाग असेल तर 13,500 रुपये, बागायत असेल तर 22,000 रुपये। पण आत्ताचे जे निकष आहेत, जे इलेक्शन झालं म्हणजे मतं मिळवल्यानंतरचे निकष जे आहेत, जे बदलले, त्याच्यामध्ये कुठेतरी 8,000 रुपये हे जिरायत भागासाठी आणि 13,000 का 15,000 रुपये हे बागायती भागासाठी। आणि याच्या पद्धतीनेच नांदेडचं तिथं नियोजन, जे काय आर्थिक नियोजन आहे बजेटचं, ते तिथं केलेलं आहे। जर तिथं 550 कोटी आता हे नवीन निकषाप्रमाणे देतात, तेच जुन्या निकषाप्रमाणे दिलं असतं तर तिथं 950 कोटी रुपये मिळाले असते, 550 कोटी नाही, अतिरिक्त मिळालं। जसं त्या नांदेड जिल्ह्याचा प्रश्न आहे तसंच आमच्या या जिल्ह्यांच्या मागण्यात 50,000 पर हेक्टर ही मदत दिली गेली पाहिजे। आणि हे जे 4 ट्रिगर जे विमा कंपनीने काढून टाकले आणि सरकारने त्याला पाठिंबा दिलाय, ते परत ट्रिगर आला आणि जर विमा कंपनी त्या बाबतीत मदत करणार नसेल तर आमची पूर्णपणे मागणी आहे की जसं विमा कंपनीने मदत केली असेल तशी मदत सरकारने वेगळी द्यावी। म्हणजे नांदेड जिल्ह्याचं बोलायचं झालं तर त्याला 900 कोटी रुपये हे सरकारी मदतीने जुन्या GR पद्धतीने मिळालं असतं आणि 1,500 कोटी हे विम्याचे मिळाले असते। म्हणजे टोटल तिथं असणाऱ्या 7 लाख शेतकऱ्यांना किती रुपये मिळाले असते? तर कुठेतरी 2600 कोटी मिळाले असते, जे आज 500 कोटीवर त्यांना समाधान मानावं लागते। तसंच अहिल्यानगर आहे, तसंच आमचा मतदारसंघ आहे, तसंच महाराष्ट्र आहे। त्यामुळे उगाच जाहिरातीवर नटवरलान बनण्यासाठी पैसे खर्च करण्यापेक्षा लोकनेता बना, लोकांच्या अडचणी समजून खऱ्या अर्थाने त्या अडचणी सोडा, असं या नेत्यांना त्या ठिकाणी आमचं मागणी आहे।